या 4 राशींचे भाग्य उजळलेले आहे. महालक्ष्मी राजयोग तयार झालेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत शुभ आणि धनदांडगा मानला जातो. चंद्र हा मन आणि संपत्तीचा स्वामी मानला जातो, तर मंगळ ऊर्जा, भूमी आणि साहसाचे प्रतीक आहे. जेव्हा हे दोघे एकत्र येतात तेव्हा संपत्तीचे नवीन मार्ग खुले होतात. या अत्यंत शुभ राजयोगामुळे 4 राशींचे भाग्य विशेषतः उजळले आहे. चला तर मग जाणून घेऊया मेष राशी. हा महालक्ष्मी राजयोग मेष राशींच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरेल. मंगळ तुमच्या राशींचा स्वामी असल्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास शिगेला पोहोचेल. पैशाचा लाभ, तुम्हाला अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील. जर पैसे कुठे हरवले असतील तर ते परत मिळवता येतील. करिअर आणि व्यवसाय, नोकरदार लोकांना कामावर नवीन जबाबदाऱ्यासह पदोन्नती मिळू शकते. व्यापारात एक मोठा करार निश्चित होऊ शकतो, विशेषतः जमीन किंवा वाहन खरेदीचे योग. कर्क राशी. चंद्र कर्क राशीचा स्वामी आहे, त्यामुळे त्यांची मंगळासोबतची युती तुमच्यासाठी आर्थिक आघाडीवर मोठी बातमी घेऊन येत आहे. आर्थिक बाजू तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवतील. अचानक धनलाभ होण्याची प्रबळ योग आहेत. कौटुंबिक जीवन, कुटुंबात शांती आणि आनंद राहील आणि वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक, या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा नफा देईल. सिंह राशी. महालक्ष्मी राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींसाठी भाग्याचे पूर्ण सहाय्य घेऊन येत आहे. तुम्ही ठरवलेली सर्व कामे या काळात पूर्ण होतील. प्रतिष्ठा, समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रतिष्ठा अधिकाऱ्याकडून मोठा पाठिंबा मिळेल. करिअर, जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला 3 दिवसाच्या आत एक चांगला प्रस्ताव मिळू शकतो. व्यवसाय, भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल. वृश्चिक रास. मंगळाची तृतीय राशी वृश्चिक आहे, त्यामुळे ह्या राशीच्या लोकांनाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो. तुमच्या आर्थिक स्थितीत प्रचंड सुधारणा दिसून येईल. तर कर्जमुक्ती, जर तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जाच्या ओझ्याखाली असाल तर त्यातून मुक्त होण्याचा मार्ग मोकळा होईल. धैर्य आणि पराक्रम, तुमची निर्णय क्षमता मजबूत होईल, ज्यामुळे व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. करिअर, एखादी चांगली बातमी मिळू शकते. पुढचे 53 दिवस ठरणार सोन्याचे. 11 जून पासून या 4 राशींना धन, यश आणि भरभराटीचा जॅकपॉट. जाणून घ्या या नक्षत्रातील वरुण ग्रहाचे गोचर कोणत्या 4 राशींचे नशीब उजाळणार आहे. पहिली आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी वरुण ग्रहाचे नक्षत्र गोचर लाभदायक ठरणार आहे. धनाशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घरात एखादा शुभ कार्याचा योग येऊ शकतो. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांना या काळात मानसिक तणावातून दिलासा मिळू शकतो. मान सन्मानात वाढ होईल. करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळतील. आयात निर्यात व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. अचानक धनलाभाचे योग तयार होतील. एखाद्या महत्त्वाच्या कामात मोठे यश मिळू शकते. प्रवासातूनही लाभ होण्याची शक्यता आहे. वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वरुण ग्रहाचे हे गोचर अत्यंत शुभ मानले जात आहे. बँक बॅलन्समध्ये वाढ होऊ शकते. घर किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. धाडसी निर्णयामधून आर्थिक लाभ मिळू शकतो. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. जुन्या आजारातून आराम मिळण्याची शक्यता आहे. कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांना जुन्या कर्जातून मुक्ती मिळू शकते. हे गोचर प्रगतीचे नवीन मार्ग उघडेल. समाजात वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. धन आणि संपत्तीत वाढ होण्याचे संकेत आहे. गुंतवणुकीतून चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून महिना हा अनेकांचे नशीब पालटणारा ठरणार आहेत. आजपासून जूनचा दुसरा आठवडा
8 ते 14 जून असा नवा आठवडा सुरू होत आहे. ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल. हा नवीन आठवडा कोणकोणत्या राशींसाठी कशा प्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी मेष ते कन्या अशा 6 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेऊयात. मेष राशीच्या लोकांसाठी ह्या आठवड्यात तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमच्या कामाच्या नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात. तुमच्या निर्णयांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत काही अनिश्चित खर्च होऊ शकतो, त्यामुळे बजेट सांभाळणे गरजेचे आहे. प्रेमसंबंधात गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवा. आरोग्य सामान्य राहील. वृषभ राशीच्या लोकांसाठी आठवडा कामाचा ताण थोडा वाढू शकतो, पण तुमची स्थिरता तुम्हाला पुढे नेईल. दीर्घकाळ अडकलेले काम ह्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल, पण गुंतवणुकीबाबत सावध राहा. कुटुंबात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. आरोग्यात गॅस किंवा पचनाच्या समस्या जाणवू शकतात. मिथुन राशीसाठी जूनचा दुसरा आठवडा संधींनी भरलेला आहे. नवीन कल्पना, मीटिंग्स आणि नेटवर्किंगमुळे फायदा होईल. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचे संकेत आहे. प्रवासातून लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. प्रेमात आनंद वाढेल. नवीन नातेसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आर्थिक धैर्य सुधारेल आणि जुन्या आठवणी कमी होतील. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील, त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. कामात थोडा संथगतीचा काळ जाणवेल, पण परिणाम स्थिर राहतील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. विशेषतः मानसिक ताण कमी ठेवावा लागेल. सिंह राशीसाठी ह्या आठवड्यात तुमचे नेतृत्व गुण चमकतील. कामाच्या ठिकाणी प्रगती आणि ओळख मिळेल. अहंकार किंवा हट्टीपणा टाळणे आवश्यक आहे, नाहीतर नातेसंबंध बिघडू शकतात. आर्थिक स्थिती स्थिर राहील. प्रेमात समजूतदारपणा वाढेल. कन्या राशीसाठी नवीन आठवडा कामात शिस्त, नियोजन आणि मेहनत यामुळे मोठे यश मिळू शकते. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. नवीन संधी मिळू शकतात. विशेषतः नोकरी किंवा प्रोजेक्ट बदलाशी संबंधित. आरोग्य सुधारेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल